नुकत्याच शाळा चालू झाल्यात आणि सर्वांना ना मग संध्याकाळची छोटीशी भूक लागते आणि लेकरांसोबत मोठ्यांना देखील लागते. तर ह्या छोट्याशा भूकसाठी आपण आज मस्त असा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे लसुणी चिवडा, ज्याची चव आहे अगदी अफलातून अशी. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा, म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा करणार झाले. त्यासाठी अशी अर्धा किलो मुरमुरे घेतले, ते हलकेसे गरम करून घ्यायचे बरं का. फक्त त्याचा असं बोटनं दाबल्यानंतर भुगा झाला पाहिजे. आणि अर्थात लसूण चिवडा म्हटल्यावर भरपूर असा लसूण घ्यायचा. आणि हा लसूण जो आहे हा चिरायचा नाही किंवा मिक्सरला बारीक करून नाही घ्यायचा, तो असाच रगडून घ्यायचा. म्हणजे ह्याच्यातला जो रस आहे तो संपूर्ण बाहेर निघतो. आणि त्यामुळे ना तळायच्या अगोदर घरात संपूर्ण लसणाचा वास झालेला असतो. त्यानंतर आता त्यात थोडंसं ट्विस्ट पाहिजे ना दाताला, चवीला, डोळ्यांना, सर्वांना. त्यासाठी आता ह्याच्यात आपण छोटे छोटे असे पदार्थ मस्त तळून घालूया. अगदी सुरुवात शेंगदाण्यांपासून करूया. शेंगदाणे म्हणजे गरिबाचा बदाम आहे बरं का. शेंगदाण्यांपासून सुरुवात करून शेंगदाणे छान असे लाल तळून घ्यायचे. त्यानंतर खोबरं देखील घालून घ्यायचं आणि सर्व पदार्थांना कमी गॅसवर तळून घ्यायचे. फार घाई नाही करायची. घाई जर केली ना कोणताच पदार्थ चांगला होत नाही बरं का. आणि दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचशा लेडीजचं काय होतं, चिवडा केल्यानंतर त्याचे साखर आणि मीठ जे आहे ना ते खाली राहतं. तर आज माझ्या पद्धतीने जर तुम्ही चिवडा केला ना तर तुमचं जे साखर आणि मीठ आहे ना ते खाली राहणार नाही बरं का. ते संपूर्ण चिवड्यातच मिक्स होणार. आणि ज्यावेळेस चिवडा संपेल त्यावेळेस डब्बा एकदम स्वच्छ रिकामा झालेला असेल. तर खोबरं आपला असं मस्त लाल तळून झालेलं आहे. ह्यानंतर आता ह्याच्यात आपल्याला लहान लेकरांना गंडवायचे, त्यांना जास्त काजू बदाम आवडतात ना, ते घालून घ्यायचं. म्हणजे ह्यांना असं आपण जर आता ह्याच्यात डाळवं पण घालू शकतो बरं का. पण आता आपल्याला हे गंडवून खाऊ घालायचे, नाहीतर मुलांचं 5 वाजता आलं का तर चहा दे, बिस्किट दे, मॅगी, हे असं असतं. पण आता ह्यांना ज्याच्यात काजू बदाम दिसले, आपण थोडंसं समजून सांगितलं का पौष्टिक आहे असं, मुलं खाणार झाले. कारण काजू बदाम हे मुलांमध्ये शक्यतो सर्वांना आवडतातच. म्हणून आता हे काजू बदाम देखील छान असे तळून घ्यायचे. याच्यात तुम्ही डाळवं घालू शकतात, पण आपल्याला आता ऑफ सीझनला खाऊ घालायचं आहे मुलांना, त्यामुळे थोडंसं स्किप केलं तरी देखील चालेल. किंवा आवडत असेल तर नक्की घाला. हे छान लाल कलर होईपर्यंत ना तळून घ्यायचे. सगळ्यातला जो ओलावा आहे तो कमी झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपला चिवडा जो आहे तो लूज पडणार नाही. अशा प्रकारे आता आपले हे काजू बदाम आहेत हे देखील मस्त असे लाल झालेले आहेत. ते उरलेल्या तेलामध्येच आपण फोडणी देऊन घेणार आहोत. यासाठी एक मोठा चमचा भरून जिरे घालून घ्यायचे. आणि अर्थातच सर्वात पहिला मान हा कणाला लसणाला असा मस्त रगडून घेतलेला लसूण आहे. खूप बारीक पण नाही करायचा आणि खूप ठोकर पण नाही ठेवायचा, असा मध्यम रगडलेला लसूण. म्हणजे हा लसणाला रगडल्यामुळे ना त्यातला जो रस आहे ना तो अगदी बाहेर निघतो. आणि हा हलकासा लाल होऊन द्यायचा. यातला जो ओलावा जो आहे तो कमी होऊन द्यायचा. आणि ह्याच्यातनं आपल्याला विशेष हिरवी मिरची वगैरे काहीच नाही घालायची बरं का. ह्या लसणाने आणि आपण जी बिडगी मिरची घालणार आहे त्याने त्याला एकदम व्यवस्थित चव येणार आहे. आणि अर्थातच थोडंसं अजून रंगसंगतीसाठी भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता देखील छान कडक होऊन द्यायचा. आणि त्यानंतर आता याची मसाल्याची तयारी करून घेऊया. त्यामध्ये 1.5 चमचा जो आहे मोठा धना जिरा पावडर घातलेली आहे. त्यानंतर 1.5 चमचा आपली बिडगी मिरची जी आहे ती घालून घेतलेली, जेणेकरून रंग पण येईल आणि अगदी नॉर्मल तिखटपणा पण येईल. आणि त्यानंतर हळद आणि हिंग घालायचं. आणि हे मिश्रण जे आहे ते आपण लसणाची फोडणी केलेली ना त्यामध्ये घालायचं. गॅस खाली चालूच ठेवायचा. आणि हे सर्व जे मिश्रण आहे छान एकजीव करून घ्यायचं. म्हणजे ह्याला व्यवस्थित असा तिखटपणा किंवा लसणाला देखील हे मसाले छान लागले जाते. त्यानंतर फोडणीतच मीठ आणि साखर घालायची. तुम्ही पिठी साखर न घालता अख्खी साखर जरी घातली तरी देखील चालते. ती तेलातल्या उष्णतेने बरोबर सर्व एक जीव होतं. आणि ह्यामुळेच डब्यात खाली ना आपलं मीठ आणि साखर शिल्लक राहत नाही. ते संपूर्ण ह्या मसाल्यामुळे बेस राहतं आणि ते आपल्या जेवण पोटात जातं. त्यानंतर जे शेंगदाणे वगैरे होते ना ते देखील मस्त असे ह्या मसाल्यात घोळून घ्यायचे. आणि हे संपूर्ण जे आहे ते मस्त नंतर वरून मुरमुऱ्यावर घालायचं आणि छान एकजीव करायचं. शेंगदाणे खोबरं हे मसाल्यात घातल्यामुळे याची जी चव आहे ती यांना देखील प्रॉपर लागल्या जाते. आणि खाणारे देखील अगदी शेंगदाणे खोबरं विचून न खाता मुरमुऱ्यांसोबतच हे खाल्लं जातं. आणि हे संपूर्ण मिश्रण छान मिक्स केलं ना. आता हा कॅमेऱ्यात थोडासा फिकट लाल दिसतो बरं का, पण असा खूप छान लाल कलर आला होता. आणि हो, तुम्ही ह्याच्यावरती ना कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि लिंबू पिळून जरी खाल्लं ना तरी देखील ह्या चिवड्याची भेळ उत्तम लागते. असा हा लसूणी चिवडा तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आणि मी सांगितलेल्या टिप्सनुसार करा, म्हणजे तुमचं मीठ आणि साखर बुडाला खाली शिल्लक राहणार नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लाईक करा आणि चॅनल